पहिल्यांदा नग तर म्हणत होता, पण नंतरनं जेव्हा त्याने टेस्ट बघितली ना, त्याला खूप आवडत होतं. आणि खायचं जास्त, पण नाटकं करायची तर भरपूर असतात. कसं ते रुद्राचं नाटक ते दाखवतेच पुढे. रामकृष्ण हरी मंडळी आज बनवणार रुद्रासाठी रताळ्याची खीर. रताळ्याची खीर म्हणजे त्यात साखर पण टाकणार नाही आणि गूळ पण टाकणार नाही, म्हणून रुद्राला जास्त गोड पण आवडत नाही तसं तर, म्हणून त्यासाठी आज रताळ्याची खीर बनवा म्हणजे रताळे ऑलरेडी स्वीट असतात, म्हणून रताळ्याची खीर. आणि डायजेस्ट करायला पण कसं सोपं असतं, त्यामुळे रताळ्याची खीर करावं म्हणून रताळे अगोदर स्वच्छ धुवून घेतले आणि उकळून पण घेतले. ते सालं काढून घेतले आणि थोडे खिसून घेतले रताळे. मग कढई ठेवली, कढईत टाकले तुपामध्ये टाकलं खिसलेले रताळे. मस्त रताळे तुपात परतून घेतले. त्यामध्ये टाकलं थोडंसं वाटीभर दूध. मग दूध चांगलं शिजल्यानंतर दुधामध्ये मग त्यामध्ये सगळं ड्रायफ्रूटची पावडर. यामध्ये कसं खारीक, बदाम ते सगळं मिक्स केलेलं ड्रायफ्रूटची पावडर आहे, त्यामुळे थोडं स्वीट आहे खारीकमुळे, म्हणून मस्त दोन्ही चांगलं शिजवून घेतलं. मस्त त्यामध्ये ड्रायफ्रूटची पावडर पण टाकून घेतली होती आणि वरतून ना काजूचे तुकडे पण, बदामाचे तुकडे पण टाकले होते. मग काय वाटीमध्ये टाकून काढून घेतलं. मस्त दिसायला तर खूपच आणि टेस्टी तितकं अप्रतिम लागतं सांगूच नाही. मला सुद्धा खूपच आवडलं आणि कारण मी पण सुद्धा ट्राय केला खाऊन. मस्त झालं होतं आणि रुद्राला पण खूपच आवडलं. मस्त असं आणि थोडं घट्ट म्हणजे रुद्राला खायला पण यावं म्हणून जास्त पातळ पण नाही केलं आणि थोडं घट्टच ठेवलं बऱ्यापैकी. मग काय रुद्राची तेवढी आणि आई काय तर करा आणि रुद्र गप्प बसा. रुद्र तर पूर्ण अंग भिजून घेतला होता. मग मला तसं जेव घाला म्हणून नंतरनं कपडे काढा. मग काय रुद्राची थोडी मस्ती चालू होती, हे ते सांगत वदनी कवळं घेता म्हणत सगळं काय सुरू होतं. मस्त जेवण झालं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी कशी वाटली हे पण सांगा. बाय.